श्रद्धेला धक्का लागता उपयोगी नाही. ती रचना मोरया सांगतायत. असं जर कोणी करत असेल हरकत नाही. मोरया त्याच्याही पलीकडे सांगतायत किती कृपाळूपणा. ते म्हणतात सोपी मामेव यजते, हरकत नाही. तू ज्याची कोणाची पूजा कर त्याची कर, शेवटी मलाच पोचणार आहे. म्हणजे काय तर उद्या समजा तुमच्यातल्या प्रत्येकाने एक एक अत्तराची बॉटल आणली, असं गृहीत धरू उदाहरण म्हणून. एकाने माझ्या या हाताला लावली, एकाने माझ्या त्या हाताला लावली, एकाने पायाला लावली, एकाने कानाला, एकाने डोक्याला, एकाने पाठीला पोटाला लावलं. सगळ्यांनी लावलं, सगळीकडे अत्तर लावलं. कोणकोणत्या अवयवाला लावलं? एकेकाने एकेकाच अवयवाला लावलं. पण समजा घरी गेल्यानंतर तुम्हाला कोणी विचारलं काय केलं अत्तराचं, तर काय सांगाल? महाराजांना लावून आलो. तर डाव्या हाताला लावून आलो असं सांगता का उजव्या हाताला लावून आलो असं सांगता? नाही सांगत. सांगताना काय सांगता? त्यांना लावून आलो. कारण कुठल्याही अवयवाला लावलं तर ते जसं मला लागणार आहे तसं तू कोणाची पूजा केली तरी मोरया म्हणतो येऊन तर मलाच पोचणार आहे. कारण तू विष्णूला लावलं तर डाव्या हाताला लावलं, आणि शंकराला लावलं तर उजव्या हाताला लावलं, पोचणार तर मलाच आहे की नाही. हा हिशोब त्यातला समजून घ्या. या सगळ्यांची पूजा केली तरी शेवटी मलाच येऊन पोचणार आहे. पण त्याच्या पलीकडे ते म्हणतात यो अन्य देवता मामच द्विषद अन्याम समर्चयेत. पण जे दुसऱ्याची पूजा करतात म्हणजे अन्य देवतेची, ब्रह्मा विष्णू महेशापासून क्षुद्र देवतांपर्यंत सगळे आले त्याच्यामध्ये, या सगळ्यांची जे पूजा करतात ते त्यांचं काय होतं? या ती कल्प सहस्रंस निरयान दुःख भाग सदा. सहस्र कल्पपर्यंत म्हणजे ब्रह्मदेवाचे सहस्र दिवस होईपर्यंत ते दुःखीच राहतात. कारण सुखी होणारच नाही. हे सुखी का होणार नाही त्याचं उत्तर एखादी गोष्ट किती वेळा बर्फात ठेवल्यावर गरम होईल. वाक्य समजून घ्या ना. मी समजा तुम्हाला प्रश्न विचारला, एक वस्तू आहे, हा पाईपचा दांडा घेतला आणि हा दांडा किती वेळा बर्फात ठेवला तर गरम होईल? त्याचं उत्तर कधीच शक्य नाही. त्याला गरम करायचं असेल तर अग्नीच्याच जवळ जावं लागेल. साधा हिशोब आहे की नाही. कितीही वेळा बर्फात ठेवला तर जसा हा गरम होऊ शकत नाही, आणि अग्नीच्या काही क्षण जरी जवळ गेला तरी गरम झाल्याशिवाय राहत नाही, तसं मोरयाच्या काही क्षण जवळ गेला तरी आनंदी झाल्याशिवाय राहत नाही.